माझं गाव बदलत आहे. शिवापूर गावातील महादेव मंदिरातून शिवशंभोचा नेहमीच गजर होत असतो. महादेवाचा उत्सव सर्व शिवापूरचे ग्रामस्थ एकीने साजरा करतात. गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्याने पावसाचे प्रमाण अधिक असते. तरुण शेतकरी येथे आधुनिकतेची कास धरून उत्पन्न घेतात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शिवापूरच्या विकासाला गती दिली आहे. निधी उपलब्ध करून दिल्याने शिवापुरात कामे उभी राहिली आहेत. आमच्या तालुक्यातील माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या कामाच्या विकासाच्या बाबतीमध्ये 2 शब्द मी आपल्याला सांगत आहे. दादांनी आम्हाला फरशी दिलेली आहे. शाळेच्या बाबतीमध्ये 2 खोल्या आता खोलींचे कामं चालू आहेत. रोडाच्या बाबतीमध्ये एक गावातील काँक्रिटीकरण झालेलं आहे. 1 किलोमीटरचं काम परत सुरुवात झालेलं आहे, ते पण होईल. आणि मशानभूमी झालेली, वॉटर सप्लायमध्ये टाकीचे काम पूर्ण झालेले आहे. तसंच विहिरीचे कामं पूर्ण होतील आणि आम्हाला पाण्याची जी उणीव भासत होती ती पोकळी भरून निघालेली आहे. शिवापूर शाळेची दुरुस्ती करण्यासाठी रुपये 3 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. पिंपरखेड ते शिवापूर रस्ता सुधारण्यासाठी रुपये 75 लाख खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवापूर शिवारातील 513 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 68,30,000 जमा करण्यात आले आहेत. चंडिकावाडी फाटा ते शिवापूर दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षण भिंत बांधण्यासह सुधारण्यासाठी रुपये 2 कोटी मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. शिवापूर पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 78,47,000 मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. शिवापूर गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करण्यासाठी रुपये 2 कोटी मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. जिल्हा परिषदेच्या 2 नवीन शाळा खोल्या बांधण्यासाठी रुपये 24,30,000 मंजूर झाले आहेत. आमच्या गावामध्ये विकासाच्या कामाच्या बाबतीत आमदार साहेब आले. आम्ही आमदार साहेबांना अगदी प्रेम भावाने आम्ही त्यांना मानतो, देवासारखे मानतो. असे आमदार आजपर्यंत आम्हाला 25-30 वर्षापासून सुद्धा असे आमदार आम्हाला लादले नाही. ते आता मला लादले तर एक देवासारखे लादले. आमच्या शब्दाला ते किंमत देतात, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं वर्चस्व बाळगतो. शिवापूर स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामासाठी रुपये 10 लाख मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. शिवापूर रस्ता काँक्रिटीकरणासाठी रुपये 10 लाख मंजूर असून शिवापूर वनहद्द ते दस्तूर फाटा रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणेसाठी 1,70,000 रुपये मंजूर झाले असून हे काम प्रगतीपथावर आहे. गणपूर ते पिंपरखेड ते शिवापूर रस्ता सुधारण्यासाठी रुपये 7,94,00,000 खर्चून काम करण्यात येणार आहे. शिवापूर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सुधारण्यासाठी रुपये 10 लाख खर्चून काम होणार आहे. शिवापूर येथे गावांतर्गत रस्त्यांची सुधारणा व अनुषंगिक कामे करण्यासाठी रुपये 10 लाख खर्च करण्यात येणार आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या चाळीसगाव तालुक्याचे लाडके आमदार तसेच दूध संघ जळगाव यांचे चेअरमन माननीय मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं आमच्या गावामध्ये झाले आहे. तसेच आपण बघू शकता पुलाचं काम झालं, वाचनालयालाही खूप मदत दिली आणि स्मशानभूमीसाठी मदत दिली. सिमेंट कॉन्क्रीट रस्ता गावातून केला, 1 किलोमीटर रस्ता केला. खऱ्या अर्थानं दादांनी खूप कामं केले आणि वाढदिवसानिमित्त आले तर आम्ही आमच्या मंदिरासाठी सभामंडप मागत होतो. दादांना शब्द दिला की 20 लाखाचा सभामंडप आम्ही तुम्हाला देऊ. चाळीसगाव तालुक्याच्या विकासवारीत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या 5 वर्षात खंड पडू दिला नाही. विकासाच्या या वारकऱ्याला आणि शेतकरी सुपुत्राला दुसऱ्यांदा निवडून देण्याचा नारा शिवापुरात दिला जात आहे. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.